आणि राज्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते। राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 20 मंत्र्यांनी शपथ तर घेतलेली आहे, मात्र अजूनही खातेवाटप जाहीर झालं नव्हतं। अर्थ आणि गृह खाते हे देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आलेलं आहे। चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात कोणकोणती महत्त्वाची खाती कोणकोणत्या मंत्र्यांकडे देण्यात आलेली आहेत, अधिक माहिती आपल्याला रौनक कुकडे देत आहेत। रौनक, कविता, जी माहिती आता उपलब्ध झालेली आहे, मुख्यमंत्र्यांच्या वतीने ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं असणार आहे, माहिती व जनसंपर्क विभाग त्यांच्याकडे असणार आहे, त्यासोबत पणन, परिवहन, सामाजिक न्याय, विशेष सहायता या सगळे जे महत्त्वाचे खाते आहेत ते सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे असणार आहेत। मात्र ज्याकडे सर्वांचं लक्ष होतं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुठली खाती असणार, तर जी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेली आहे त्यानुसार गृह खातं, वित्त खातं, वित्त व नियोजन, विधी व न्याय, राजशिष्टाचार, जलसंपदा सारखे महत्त्वाचे खाती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री असतील, त्याचसोबत त्यांच्याकडे दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन सारख्या मंत्र्याची जबाबदारी असेल। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे। चंद्रकांत पाटील, एक मोठं भाजपचं नाव, माजी प्रदेशाध्यक्ष, त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण सोबत संसदीय कार्य मंत्रालय असणार आहे। विजय कुमार गावित यांच्याकडे आदिवासी मंत्र्याची धुरा सोपवण्यात आलेली आहे। गिरीश महाजनकडे ग्रामविकास आणि पंचायती राज, त्याचसोबत वैद्यकीय शिक्षण देखील खातं हे गिरीश महाजनकडे असणार आहे। आपल्याला माहिती आहे की युतीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा देखील गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण हे खातं सांभाळलेलं आहे। गुलाबराव पाटील शिंदे गटातले एक महत्त्वाचे आमदार आहेत, मंत्री आहेत। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग त्यांच्याकडे असणार आहे। दादा भुसे मागच्या उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते, त्यांना बंधारे व खनिकर्म हे नवीन खातं जे आहे ते आता देण्यात आलेलं आहे। संजय राठोड ज्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले त्यांना मंत्री करण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन अशा स्वरूपाचं खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे। त्याचसोबत आपण जर बघितलं तर सुरेश खाडे यांच्याकडे कामगार खात्याची धुरा सोपवण्यात आलेली आहे। उदय सामंतला उद्योग मंत्रालय देण्यात आले। त्यामुळे जे तर्क वितर्क अनेक दिवसापासून जे लावण्यात येत होते, मीडियामध्ये अनेक बातम्या, कविता आपल्याला पाहायला मिळत होते, मात्र फडणवीसांनी जे वक्तव्य ठाण्यामध्ये केलं होतं की मीडियामध्ये आणि जे समाज माध्यमांच्या माध्यमातून जी यादी मंत्र्यांची फिरते, संभावित यादी जी मंत्र्यांच्या ती फिरते आहे ती पूर्णतः एक वेगळ्या स्वरूप आज जे मुख्यमंत्र्यांनी खाते घोषित केले आहे या यादीतून स्पष्ट होत आहे। निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इतकी महत्त्वाची आणि इतक्या संख्येने खाती ठेवण्याचं काही महत्त्वाचं कारण? मुख्यतः आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने आपल्याला सरप्राइजेस पाहायला मिळाले की पहिली अपेक्षा व्यक्त केली जात होती की मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते, मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांची धुरा जी आहे ती सोपवण्यात आली। त्यानंतर असं एक दिसतंय की प्रशासन चालवण्यासाठी जे महत्त्वाचे खाते आहेत ते कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडनं देऊन त्यांना देखील एक मोठी ताकद देण्याचा प्रयत्न केंद्रीय नेतृत्वाकडनं केला गेला आहे अशा स्वरूपात यात दिसून येतं। कारण गृह, वित्त आणि त्याचसोबत जर आपण बघितलं तर राजशिष्टाचार सारखं एक महत्त्वाचं मंत्रालय त्यांच्याकडे आहे, ऊर्जा मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि गृहनिर्माण मंत्रालय देखील स्वतः त्यांनी ठेवलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की 2022 पर्यंत एक लक्ष्य पंतप्रधानांकडनं ठेवण्यात आलं होतं की ज्या लोकांना घर नाही आहेत अशा अनेकांना घर देण्याची योजना केंद्र सरकारची होती, मात्र मधल्या काळात ज्या पद्धतीचं राज्यात एक वेगळं सरकार होतं, महाराष्ट्रात ही संकल्पना फार पुढे जाऊ शकली नाही। त्यामुळे हाऊसिंग डिपार्टमेंट स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडे ठेवलं आहे आणि पंतप्रधानांचं जो लक्ष्य आहे तो कुठे ना कुठेतरी या हाऊसिंग मिनिस्ट्रीच्या माध्यमातून पूर्ण करायचंय की काय याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। शिंदे गटाकडे जी खाती आलेली आहेत त्यामधली महत्त्वाची खाती कुणाकडे गेलेली आहेत?
मुख्यतः आपण जर शिंदे गटाचं बघितलं तर उद्योग मंत्रालय हे उदय सामंत यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचसोबत तानाजी सावंत यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण युतीचं जेव्हा कविता सरकार होतं त्यावेळेस देखील हेल्थ मिनिस्ट्री म्हणजे आरोग्य विभाग हे शिवसेनेकडे होतं आणि जनतेशी थेट कनेक्ट करणारा एक महत्वाचा विभाग आहे. आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते देखील स्वतः अनेकदा जे गरजू रुग्ण आहेत त्यांना मदत करताना पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांची पहिलेपासून अशी एक इच्छा होती की शिवसेनेकडे खातं राहावं आणि त्यांनी ही जबाबदारी आता तानाजी सावंत यांच्या खांद्यावर सोपवली आहे. दुसरं एक महत्वाचं म्हणजे अब्दुल सत्तार ग्रामीण भागातला एक चेहरा आहे, आक्रमक नेता आहे, त्यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे दीपक केसरकर शिंदे गटातले एक चांगले प्रवक्ते अशी त्यांची मधल्या काळात ओळख निर्माण झाली. त्यांच्याकडे स्कूल एज्युकेशन म्हणजे शालेय शिक्षण विभाग आणि मराठी भाषा असे दोन महत्वाची खाती त्यांना सोपवण्यात आली आहे. या खात्यांबद्दल जर बघितलं तर शालेय शिक्षण विभाग देखील थेट जनतेशी कनेक्ट करणारं असं खातं आहे. रौनक, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? मला वाटतं रौनकशी आपला संपर्क तुटलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे. खूप महत्वाची खाती आणि बरीच मोठ्या संख्येनं खाती ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सध्या महसूल खातं जे मागच्या वेळेस त्यांच्याकडे होतं ते देण्यात आलं नाहीये, ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण, ऊर्जा आणि राजशिष्टाचार या खात्यांचा पदभार सोपवण्यात आलेला आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील हे आता महसूल मंत्री असणार आहेत. सोबतच पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याची जबाबदारी सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देण्यात आलेली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन आणि सांस्कृतिक कार्य, त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय या खात्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या अगोदर सुद्धा वन खात्याचा पदभार त्यांनी सांभाळलेला आहे. चंद्रकांत पाटील यांना उच्च आणि तंत्रशिक्षण खातं देण्यात आलेलं आहे. याशिवाय वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य म्हणूनही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास खातं सोपवण्यात आलेलं आहे. काहीसं अपेक्षित. गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण असा भरगच्च पदभार सोपवण्यात आलेला आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. याशिवाय दादा भुसे आधीच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते, आता बंदरं आणि खनिकर्म या नव्या खात्याची जबाबदारी दादा भुसेंवर सोपवण्यात आलेली आहे. तर वनमंत्री म्हणून आधीच्या मंत्रालयामध्ये असणारे आणि त्यानंतर राजीनामा द्यावा लागणारे संजय राठोड यांच्याकडे आता अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर राज्याचं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे. शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये या मंत्रालयांची वाटप झाले. अर्थ आणि गृह खातं, गृहनिर्माण, ऊर्जा खातं, जलसंपदा खातं हे देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आलेलं आहे. भरगच्च असं खाते वाटपामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक संख्येनं खाती दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाची खाती सुद्धा आहेत. महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास ही खाती विखे पाटलांकडे देण्यात आलेली आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन आणि सांस्कृतिक मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. तर गृहनिर्माण आणि ऊर्जा खातं ही दोन महत्त्वाची खाती आहेत. इतर अनेक खात्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या खात्यांचा कार्यभार आहे. ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षण ही दोन महत्त्वाची खाती गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण या खात्याचा भार देण्यात आलेला आहे. सोबतच मराठी भाषा हे खातं सुद्धा त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.